तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हे माझ्या मागे हे काय आहे? तर ते आहे ना तर मित्रांनो, तुम्हाला तिकडे धबधबा दिसत असेल तो. तर आता आम्ही तिकडे जातोय. तुम्हाला दाखवतो ते धबधब्या खाली खाली जाऊन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये काय करायचंय मी ठरवलेलं नाही, परंतु नक्कीच आजच्या व्लॉग मध्ये काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर मित्रांनो, तुम्हाला तिकडे धबधबा दिसत असेल तो. तर आता आम्ही तिकडे जातोय. तुम्हाला दाखवतो ते धबधब्या खाली खाली जाऊन. तू गेलेलास कुठं? तर मित्रांनो, आपल्याला आता तिथं जायचं आहे आणि मंग्यादा, अथर्व आणि मानस चाललेत पुढे. तर मित्रांनो, पूर्णपणे जंगलातून जायला रस्ता आहे इकडून. मला दिसेल हे बघा, वरती पूर्णपणे जंगल आहे बघा आणि ह्या मधून रस्ता आहे जंगलाच्या मधून वरती जायला. हे बघा मित्रांनो, पूर्ण जंगल आहे इकडे आणि जंगलातून आम्ही जातोय धबधब्याखाली. थोड्याच दूरवर तर मित्रांनो, तर आपण पोचलोय धबधब्याखाली. 15 ते 20 मिनिटं लागतात आपल्याला गावातून यायला इकडे. मित्रांनो, माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला धबधबा. एकदम मस्त वाटतं. गावी आलो ना आम्ही की कधी इकडं आल्याशिवाय राहत नाही. असं म्हणजे इकडं गावी आलोय आणि इकडं नाही आलो असं कधी होतच नाही, कारण इकडे हा नजारा एवढा सुंदर आहे ना. तिथनं उडी मारले, तिथनं उडी मार जा जा. तुम्ही आलेलो तेव्हा ना, पाणी पण भरपूर होता ना. हा, काय बोलतोय? मंग्याला सुद्धा गेलाय आता तिथं पोहायला. मित्र होते आल्यावर खूप मस्त वाटतं आणि खास करून जेव्हा पावसाचा सीझन असतो, म्हणजे गणपतीच्या गणपतीचा गणपतीचा जो गॅप आहे ना मधी, त्या टाइम मध्ये आलो ना, एकदम बेस्ट वाटतं. तर पाणी पण खूप असतं आणि एकदम इथून पोहायला बघा, इथून इथे इथे बसलो ना की डायरेक्ट तर तिथं तेवढ्या पाण्याचा फोर्स असतो. खूप मजा येते. आणि वरती जो धबधबा आहे ना, तो पाऊस खूप पडला ना, पाऊस की पूर्णपणे तो इथून इथपर्यंत पूर्णपणे भरलेला असतो. जून जुलैच्या जो जास्त पाऊस ज्या ज्या टाइम मध्ये पडतो ना, जून जुलै महिन्यात, त्या टाइम मध्ये आता पाणी हळूहळू हळूहळू
कमी होत जाणार, सुकणार पूर्ण, कायमस्वरूपी नसतो का हा. बहुतेक मार्च जानेवारी लास्ट, जानेवारी फेब्रुवारी लास्ट, त्यानंतर पाणी पूर्णपणे आटून जातो. मला आता वरती नेतो, तिथून व्ह्यू दाखवतो वरचा धबधब्याचा. एक नंबर व्ह्यू आहे. पोहायला आले हो का? काय आणलं खायला? तर मित्रांनो, आता तुम्हाला वरती धबधबा दाखवतो. एकदम मस्त व्ह्यू आहे वरचा. तर मित्रांनो, आता आपण वरती आलोय धबधब्याखाली. तर तुम्हाला धबधब्याचा सीन दाखवतो. हे बघा, तो तुमचा आहे धबधबा. हे बघा, आम्ही तिथपर्यंत जातो वरती बसायला, इथून साईडून असं तिथे वरती जातो. तिथे सुद्धा इकडून सुद्धा खूप उंच आहे तिथपर्यंत जायला. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला थोडं छोटं वाटत असेल, पण रिअल बघाल ना तुम्ही, रिअल मध्ये इथे येऊन बघाल ना तर खूप वेगळंच आहे. म्हणजे खूप भारी वाटतं. एक नंबर असं सीन आहे इथला. आणि खास करून जर तुम्ही गणपतीमध्ये याल ना तर अजूनच तुम्हाला भारी वाटतंय बघायला. आणि जेव्हा मे महिन्यामध्ये जेव्हा पूर्णपणे सुकतं नाही, म्हणजे धबधबा पूर्णपणे सुकून जातो ना, तेव्हा आम्ही इथून, हे बघा, इथून असं साईडून असं तिथून वरती जातो. असा रस्ता नाही आहे, रस्ता खूप रिस्की आहे, परंतु आम्ही आता नेहमी असं जातो म्हणून काय वाटत नाही तिथे जायला वरती. तिथे वरती पण धबधबा एवढा वरून कोसळतो ना की पाणी बघा एकदम सफेद दुधासारखा वाटतं. हे बघा, बघायला खूप भारी वाटतं. आपण आता तिथून खालून आलो. तर मित्रांनो, जेव्हा जून जुलैचा जेव्हा जो खूप मोठा पाऊस असतो त्यावेळेस आहे ना, तुम्ही बघाल ना तर तिथून तो जो टोक दिसतो ना, तिथून इथपर्यंत पूर्णपणे पाण्याने पॅक झालेला असतो हा धबधबा. आणि त्यावेळेस आहे ना, जेव्हा हा धबधबा कोसळतो ना वरून, त्यावेळेस आमच्या गावापर्यंत, म्हणजे जवळजवळ इथून जवळजवळ 1 किलोमीटर असेल गाव लांब, तिथपर्यंत आवाज एकदम स्पष्ट आवाज येतो या धबधब्याचा, दिवसाचा सुद्धा अगदी स्पष्ट. एवढा पाणी असतो या धबधब्याला. पण एवढंच की वर्षाचे 12 महिने या धबधब्याला पाणी नसतं. आपला जून जून म्हणजे पाऊस जेव्हा सुरुवात होतो तिथून ते जानेवारी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, बस इथपर्यंत. त्याच्यानंतर पूर्णपणे सुकून जातो. पण खरंच खूप मस्त वाटतं एकदम. हा पूर्णपणे हा कापेलच आहे बघा. खरं तर मित्रांनो, आज इकडे यायचा असा प्लॅन नव्हता, परंतु म्हटलं चला तुम्हाला आमच्या गावचा जो धबधबा आहे तो दाखवूया म्हणून आलो इकडे. बंग्याला वगैरे इकडे खालीच आहे. लहान लहान मुलं सुद्धा आलेत आमच्या बरोबर, ते पण तिकडे खालीच आहेत. तिकडे वरती कोण आलेले नाही.
मी एकटाच आलो इकडे वरती, कारण तुम्हाला धबधबा दाखवायचा होता. आणि आता इथून घरी जातो, कारण पावसाचं जरा वातावरण झालंय. गावी काल खूप पाऊस होता, खूप जोरात पाऊस होता. तर मित्रांनो, दिवाळी झालेली आहे आणि इकडे आता हे बघा, दिवाळीची भात कापणी वगैरे सर्व झालेली आहे. आता इकडे भात वगैरे कापलेला आहे. तिकडचा भाग जो आहे पूर्ण तो ओसाड आहे. आणि इकडे बघा, हे सर्व भात वगैरे झालेलं आहे कापून. हे बघा, इथून एवढीच शेती होती ही, बाकी सर्व पूर्णपणे ओसाड आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हे माझ्या मागे हे काय आहे, तर ते आहे ना, ते शेतीची राखण करायला रात्रीचा आम्ही दादाने इथे झोपडी केली छोटीशी. आणि तिथे तो रात्रीचा यायचा झोपायला वगैरे, कारण डुकरांचा वगैरे त्रास खूप होता इकडे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आता आलोय घरी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.